मुलीला बघायचंय. खरंच तुला बघायचंय? ऑफकोर्स, त्यासाठीच आलोय मी. चल मी तुला घेऊन जाते. फार होतं हे, फार होतं हे. बघ, शैलाच्या कुंकवाची काळजी नसती ना, नाही तर तुला 5-5 पाजली असती, एकट्यालाच या घरात बसवलं असतं आणि सगळे टेकू एकाच वेळेला काढून घेतले असते. अरे शांत बसा रे. आपण त्यापेक्षा याला हा कुठे गेला? मामा, तो नुपूरला भेटायला गेल्यावर. असं कसं तू नुपूरला भेटायला जाऊ दिलंस त्याला? शांत. अनिकेत, तू माझ्या नीरजच्याच वयाचा ना रे? हा, म्हणजे मी थोडा मोठा आहे त्याच्यापेक्षा. असो, पण म्हणजे तरी माझ्या मुलासारखाच. म्हणजे चंदू दादा, नीरजचा मामा तुला मामासारखा आणि लता वहिनी तुझी मामीच. काकी, मला माहिती आहे सगळं. नीरज माझा खूप जुना मित्र आहे. तोच मला म्हणाला, मुलगी खूप गोड आहे, तुला नक्की आवडेल, म्हणून मी आलो. नाही नाही, नीरजनं असं करायला नको होतं. म्हणजे चांगली नाहीये मुलगी? अरे, मामीवर खूप जीव आहे त्याचा आणि मामीचा त्याच्यावर. इथे इथे या घरात लहानाचा मोठा झालाय तो. मुलगी कसली, लग्न झालेली बाई आहे ती, बाई. काय? ऐक, वहिनी आलेत का ग डॉक्टर? या. यांना बघायला आलोय? कसं शक्य आहे हे? असं नका हो म्हणू. डॉक्टर आहात ना तुम्ही? म्हणून काय झालं? माझ्याही काही अपेक्षा आहेत. दिस इज टू मच. अहो, पैसे घ्या हवं तर. काय बोलताय हे तुम्ही? मी बाहेर जाते. ए शैला, डॉक्टर माझा पाय बघा ना. अहो, काय करताय हे? मी हे सगळं करण्यासाठी नाही आलो इथे. हे बघा, मी मुलगी बघायला आलो होतो, बाई नाही. मी निघतो. काय बोलताय तुम्ही? डॉक्टर आहात की वेड्याचे डॉक्टर आहात? हे बघा, माइंड युअर लँग्वेज. काय झालं? अहो, मी मुलीची काकी आहे. पाय मुरगळला ना माझा, म्हणून तुम्हाला बोलवलंय. ओ, आय सी. तसं असेल तर मी बघतो तुमचा पाय. तसंच आहे. आय एम सॉरी. बघतो. बघा, सगळे मूर्ख माझंच वाटायला येतात बसा. सॉरी सॉरी. थोडा थोडा त्रास होईल. थोडा? जरा हळू. हो हो. हा, तिथेच 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 तिथेच. हा, बरं वाटतंय थोडं? हा, बरं वाटतंय? गुड. अहो, ऐकलत का? आपल्या नुपूरचं लग्न शैलाच्या मुलाबरोबर नाही होत आहे, पण तिच्यासाठी की नाही खूप छान असं डॉक्टरचं स्थळ आलंय बरं का. आता तुमची इच्छा पूर्ण होणार. बरं नक्टू, तू बाहेर जाताना चिवडा आणि चहा एवढं घेऊन जा. हा, हे काय मम्मी, ट्रेडिशनल डिश कांदे पोहे असते ना, मग चिवडा का? अगं, कांदे पोहे झाले असते तर उपमा पण करावा लागला असता. आणि मग अनिकेत समोर आई साहेबांची आणि बाई साहेबांची जुगलबंदी झाली असते. काय अचपण भांडण. हो ना ग, पण सगळं छान होईल आता. पण काय ग मम्मी, मी ठरवलं होतं ना असे कांदे पोहे घेऊन जायचं म्हणून. आता मी लोकांना काय सांगणार? छे छे, मी कांदे पोह्यांचे नाही, मी चिवड्याचा कार्यक्रम केला. अगं, चिवडा खूप मागवलाय, मग तो वाया जाईल ना, म्हणून तोच द्यायचा आता. आपण एक काम करूया का, त्या चिवड्यावर मस्त कांदा चिरून घालूया, कोथिंबीर घालूया, म्हणजे असं कांदा पोह्याची फील येईल. काय? हा, फील जास्त महत्वाचा. ए मम्मी, तुझ्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमावेळी तुला कसं फील झालं होतं ग? कसलं फील आणि कसलं काय? अगं, मी पोहे घेऊन गेले यांच्या समोर, तर यांनी समोर हातच धरला माझ्या. हाऊ रोमॅन्टिक. हे पप्पा इतके रोमॅन्टिक होते. अगं, कसलं रोमॅन्टिक. मला म्हणे, दोघांपैकी एक बोट पकड. मग काय, मी धरलं मग एक बोट. मला म्हणे, होणार आता आपलं लग्न होणार. ए पण तू दुसरं बोट पकडलं असतंस तर? नाही नाही, तरी झालंच असतं आमचं लग्न, कारण मला माहिती आहे ना सगळं छान होणार आहे. आणि आता सुद्धा सगळं छान होणार आहे, बघच तू. काही वर्षापूर्वी
मी अशीच तयार झाले होते का लग्नासाठी आणि मग या घरात आले. पण मी या घरात नाही राहणार. आपण आपल्याच टॉवर मध्ये राहणार ना. पण माझ्या नजरेसमोर नसशील ना ग. मला ना खूप आठवण येईल तुझी. मला सवय झाली ना तुझी. कसं होईल माझं तू नसलीस तर. हो मम्मी, मला पण तुझी खूप आठवण येईल. मग पप्पा ह्यांना म्हणतील माझ्या मुलीला नीट सांभाळा आणि मग मी त्यांची जबाबदारी होईल. नाही पण मम्मी, माझ्या लग्नात तू खूप रडायचा आणि मी पण तुला घट्ट मिठी मारून खूप रडणार. वेडेपणा आहे ना तू. वेडी आहेस का तू? या माझं लायनर फिसकटलं का? थांब, मी आरशात बघून आले. बाहेर नको. त्याही लग्न ठरलं ना की टेन्शन कमी होईल. चंदू दादा, तू हे मनावर दगड ठेवून बोलतोयस ना? काय करणार शैला? बघ, जे व्हायचंय ना ते होणारच आहे. नाही. अरे अनिकेत राव, या या, असं बसा. आई बाबांच्या मध्ये बसा. चला सर, थोडं बस दे त्यांना. किती छान दिसतंय ना आपली फॅमिली. अनिकेतमुळे बाजूच्या दोघांना शोभा आली बघा. त्यांच्याकडे कोणी लक्षच देत नाही आणि त्यांचं लक्ष एका ठिकाणी स्थिरच राहत नाही. बरं अनिकेत, आमची एक अट आहे. तुला जयंत आणि शैलाला दत्तक जावं लागेल. मान्य आहे मला. आपण आता बघायचा कार्यक्रम उरक्यात का? हो, ते महत्वाचंच आहे. आमच्याकडे मुलीच्या मताला जास्त महत्व आहे. म्हणजे तिचा होकार असेल तर आमची काही हरकत नाहीये. मी आधीच सांगितलंय मला मुलगा पसंत आहे. त्याआधी मला मुलीशी बोलता येईल का जरा? हो 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 काय हो नाही, माझ्या लग्नाला नकार आहे. अरे काय बोलतोयस तू? शी बाबा, आता याला परत सांगायला पाहिजे. मी परत परत सांगणार नाही, एकदाच सांगतो, या लग्नाला माझा नकार आहे. मला मुलगी पसंत आहे. आता तुझा बाप म्हणून मला मुलगी नापसंत आहे. शैला समजाव याला. काही माहित नाही मला. मी म्हणेन ती पूर्व दिशा. दिशा कसली? स्वतःची दशा बघ आधी. जयंता भाऊजी, सगळं चांगलं होणार आहे की नाही आता? हा, तुमच्यासाठी लिंबू पाणी आणू का मी? काय 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 नको, लिंबू सरबताची काय गरज नाही. हा बघण्याचा कार्यक्रम मला संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. हो, एक मिनिट तुम्ही सगळे थांबा जरा. 1 मिनिट. माझं लग्न मीच ठरवणार आहे. माझा डिसिजनच फायनल असणार आहे. तू काय बापाला शिकवतो काय रे बाबा, तुला काय कळतंय का? मूर्ख कुठला. हे बघा, मला मुलगी पसंत आहे. अरे वेडाच काय तू? तिला मुलगी म्हणतो. हो, वेडा काय म्हणताय जयंत भाऊजी? त्यांना डॉक्टर आहेत ते. हा डॉक्टर. अरे ह्याला वेळेला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. अनिकेत, काय सारखं वेड्यांचा डॉक्टर. अरे माझे बाबा ते काय मनाचा डॉक्टर आहे म्हणून. अरे बाबा थांब ना, काय नाही करत आहे. का असं करतो तू? यंग मॅन, ही गळा भेट आहे का? नाही अगं, गळा घोटतोय तो त्याचा. चंदू आता हळू. अगं नुपूर, तुझं लग्न मोडतंय. काय? नाही. हो, हाच तो माणूस त्याने लग्न मोडलंय. अहो सांगा ना, काय कमी आहे मुलीत? कमी नाही, जरा जास्तच आहे तिच्यामध्ये. अरे लग्न झालेलं आहे तिचं. जयंत भाऊजी, चढली आहे तुम्हाला. अरे मुलगा दिलाय अख्खाच्या अख्खा. काय? तिला मुलगा आहे आणि मला माहित नव्हतं. तुझ्या आईला मुलगा आहे हे तुला माहितीच नाही. अरे तुझ्या आईलाच पसंत केलंय त्याने. ए जयंता, काय बोलतोस काय तू? मी नुपूरशी लग्न करायला तयार आहे. पण माझ्याशी लग्न करायचं की नाही हे नुपूरच ठरवेल. मी तितकी साधी आहे, इतकी चांगली आहे की मला खूप आवडली ती, अगदी मनापासून. पण तिचा निर्णय तिला घेऊ दे.